आदमपूर एअरबेसवर पंतप्रधान मोदी पोहोचलेत। पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसला भेट दिली आहे। आताची महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। आदमपूर एअरबेसवर पंतप्रधान मोदी उपस्थित आहेत। त्यांनी आदमपूर एअरबेसला भेट दिल्याचं कळत आहे। त्याचे फोटोज आपण पाहतोय। पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसला भेट दिलेली आहे। काही वेळापूर्वी पंतप्रधान मोदी आणि अजित डोवाल यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक सुरू होती आणि त्यानंतर ही बातमी आपण पाहतोय। आदमपूर एअरबेसवर पंतप्रधान मोदी पोहोचले। त्यांनी आदमपूर एअरबेसला भेट दिलेली आहे। जवानांसोबत सुद्धा ते चर्चा करताना दिसत आहेत। सुरक्षा दलासोबत ते चर्चा करतायत आणि एअरबेसला भेट देऊन त्यांचं मनोबल देखील वाढवल्याचं चित्र आपण हे सध्या पाहतोय। हसतमुखानं ही सध्या चर्चा तिथे सुरू करताना दिसत आहेत। ही ताजी दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान मोदी हे आदमपूर एअरबेसवर आहेत आणि ते सध्या सुरक्षा दलाशी तिथे सध्या चर्चा करताना आपण या छायाचित्रांमध्ये पाहू शकतो। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या तणाव असताना सध्या ही भेट महत्त्वाची। आदमपूर एअरबेसवर सध्या पंतप्रधान मोदींनी जवानांशी देखील बातचीत केली आहे। काही वेळापूर्वीच अजित डोवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये बैठक सुरू होती। सध्या ही बातमी समोर येते। आदमपूर एअरबेसवर पंतप्रधान मोदी पोहोचले होते आणि त्यांनी आदमपूर एअरबेसला भेट दिली आहे। जवानांशी देखील बातचीत केली आहे। त्यांचं मनोबल देखील वाढवलेलं आहे। तिथली ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ही दृश्य आपण पाहतोय। सध्या पंतप्रधान मोदी हे आदमपूर एअरबेसवर पोहोचलेले आहेत आणि त्यांनी एअरबेसला भेट दिली। जवानांना देखील भेट दिली आहे। जवानांशी त्यांनी बातचीत केली आणि ही तिथली छायाचित्र समोर आली आहेत। जवानांशी हसतमुखानं बातचीत करताना त्यांचं मनोबल वाढवताना पंतप्रधान मोदी आपल्याला या दृश्यात दिसत आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसला भेट दिल्याचं कळत आहे। तिथले काय अपडेट्स मिळतात आपल्याला? हे बघा, हे खूप चांगलं जेस्चर आहे की आदमपूर एअरबेसला पंतप्रधानांनी जाणं, की जेव्हा देशाला उद्देशून ते बोललेले आहे। आणि आज सकाळी पंजाब मधल्या आदमपूर एअरबेसला त्यांनी भेट दिली आणि त्या भेटीची मुख्य कारण तर आपल्याला माहितीच आहे की एकतर तिथं जे जवान होते त्या जवानांशी संवाद साधणं, ज्या पद्धतीनं आपल्या एअरफोर्सनी काम केलं आहे आणि पाकिस्तानला अक्षरशः गुडघ्यावर टेकवलं, त्यानंतर जगभरामध्ये आपल्या एअरफोर्सचं आणि स्पेशली आपल्याकडे असलेल्या एअर डिफेन्सचं मोठं कौतुक सुरू आहे। आणि म्हणून अशा वेळेला त्या कौतुकाचे आणखी पाठीवरचे हात आपण ज्याला म्हणू, ती अशी भेट आहे। आज सकाळी जेव्हा ते तिथे गेले, अर्थात त्यांनी हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं हे जे ऑपरेशन सिंदूर आपण केलं त्याची अधिकृत माहिती तर घेतलीच आहे, पण त्याबरोबरच जो पाकिस्तानच्या 11 हवाई तळावरती आपण अचूक हल्ला केला तो प्रत्यक्षात कसा केला त्याबद्दल सुद्धा त्यांचा अनुभव या हवाई दलाच्या तळाला भेट दिल्यानंतर अधिक व्यापक होऊ शकतो। जवानांशी संवाद साधल्यामुळं आपल्या बरोबर आपले सगळे राजनीतिक दल आणि स्पेशली पंतप्रधान आणि सगळी सरकारी व्यवस्था आहे, हा संदेश फार महत्वाचा असतो। आता हे छायाचित्र की सैन्य दलासाठी किती मोठी गोष्ट आहे की आपल्या पंतप्रधानांनी लगोलग जाऊन त्यांची भेट घेणं। आता तिथे सुरक्षा उपाययोजनेसंदर्भात पण छोट्या मोठ्या गोष्टीची चर्चा होऊ शकते। ज्या धोगरी गावामध्ये क्षेपणास्त्राचे अवशेष सापडलेले तोच हा परिसर आहे की ज्या ठिकाणी पाकिस्ताननं पंजाबच्या सीमेवरती 1971 नंतर पहिल्यांदा असा हल्ला करण्याचा प्रयत्न केला। आंतरराष्ट्रीय सीमेवरच्या आतमध्येही ते आले। अंबाला कैंट मध्ये काही ड्रोन दिसली होती, पठाणकोट मध्ये दिसली होती, जालंधरला दिसली होती। तर अशा पंजाब सारख्या अत्यंत संवेदनशील भागामध्ये, कारण पाकिस्ताननी प्रयत्न काय केला तर ह्या देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण व्हावं, शीख विरुद्ध
हिंदू विरुद्ध मुसलमान अशा पद्धतीचा संघर्ष व्हावा, हे पाकिस्तानच्या अशा भ्याड कृतीला अशा पद्धतीनं पंजाबमध्ये जाऊन भेट देणं ही एक मोठी आणि चांगली सकारात्मक गोष्ट आहे. कदाचित येत्या काही दिवसांमध्ये जम्मू आणि काश्मीरची जी आंतरराष्ट्रीय पण वादग्रस्त असलेली जी सीमा आहे आणि पंतप्रधान म्हणालेले की आता चर्चा व्हायची असेल तर पाक ऑक्युपाईड काश्मीर बद्दल होईल, तर हा एक चांगल्या जेस्चरचा भाग आहे की पंतप्रधान तिथे गेले. आणखी त्याचे व्हिडिओ येतील आणि पंतप्रधानांनी त्यांच्याशी जो संवाद साधला आहे त्याबद्दलची काही दृश्य सुद्धा हा देश बघेल. निश्चितच राहुल, असंच सोबत राहा. पुढच्या बातमीवर सुद्धा तुमच्याकडून अपडेट्स घ्यायचे आहेत. तर तिकडे काश्मीरमधल्या शोपियनच्या जंगलात सध्या दहशतवाद्यांविरोधी मोठी कारवाई सुरू आहे. शोपियनच्या जंगलात 4 दहशतवाद्यांविरोधात चकमक सुरू आहे आणि त्यातल्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. या दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्याशी काही संबंध आहे का, याबाबत अद्याप कुठलीही माहिती मात्र समोर आलेली नाही. तर पुन्हा आपल्या प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात. राहुल, सध्या महत्त्वाची अपडेट समोर येते, काय माहिती या संदर्भात? राहुल, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? महत्त्वाची अपडेट आहे, 3 दहशतवाद्यांचा या दरम्यान खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्याशी काही संबंध आहे का, याबाबत अद्याप कुठलीही माहिती मात्र समोर आलेली नाही आहे. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सध्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पुन्हा जाऊयात, आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. राहुल, या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येते, 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचं कळतंय का, अधिक माहिती या संदर्भात? आणि ही अधिकृत पोलिसांनी केलेली माहिती आहे की 3ही दहशतवाद्यांना आपण कट्टस्थान घातलेलं आहे. 4था जो दहशतवादी आहे, मी म्हणालो की गेल्या 2.5 तासापासून ही चकमक शोपियानच्या जंगलामध्ये सुरू होती. आपल्याला इनपुट्स मिळाले कारण रविवारी आपण काश्मीर खोऱ्यामध्ये एक मोठं कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं होतं आणि त्या कॉम्बिंग ऑपरेशन नंतर आपल्याला जे इनपुट्स मिळाले त्यानुसार आपण आधी कुलगाममध्ये आणि नंतर मग शोपियानच्या जंगलामध्ये ही कारवाई सुरू केली. दृश्यामध्ये आपल्याला दिसतंय की राष्ट्रीय रायफल्स बरोबरच CRPF आणि सेंट्रल रिझर्व्ह पोलीस बरोबरच जम्मू काश्मीरचे पोलीस हे शोपियानच्या जंगलामध्ये गेले. इथे एक घनदाट जंगल आहे. हा त्यातला एक असा दहशतवादी आहे की ज्याचं घर हे जेव्हा पहलगाम इथे हल्ला झाला त्यानंतर आपल्या सुरक्षा दलानं उद्ध्वस्त केलं होतं. शहीद कुट्टी असं त्याचं नाव आहे. हा लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आहे. याबरोबरच आता इतर जे 3 लोक आहेत तेही पाकिस्तान पुरस्कृत असलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत असं कळतं आहे. आपल्याला इनपुट्स कुठून मिळाले तर रविवारी जेव्हा आपण कॉम्बिंग ऑपरेशन मोठ्या प्रमाणामध्ये केलं, जवळपास तिथे असलेले 20 लोक आपण ताब्यामध्ये घेतले की जे दहशतवादाचे सिम्पथायझर आहेत किंवा त्यांना पाठिंबा देत आहेत. आणि या माहितीच्या बरोबर आपण लगेच आपली जी 20 RR राष्ट्रीय रायफल्स आहेत त्याच्या इन्फंट्री आणि महार रेजिमेंटचे जवान सहभागी झाले, त्यांच्या सहभागानं हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे. आणि या ऑपरेशन मोठी बातमी आहे की 3 दहशतवादी मरण पावले. 4था सुद्धा आपल्या सुरक्षा दलाच्या निशाण्यावरती आहे. आता ह्या क्षणापर्यंत तरी आपल्या सुरक्षा दलाला कोणतीही हानी झालेली नाही या ऑपरेशन मध्ये. आज सकाळीच आपण ह्या दहशतवाद्याच्या विरोधामध्ये माहिती देणाऱ्यांना किंवा त्यांच्या पाठराखण करणाऱ्यांचे स्रोत सांगणाऱ्याला 20 लाख रुपयाची बक्षिसी जाहीर केली होती. एक मोठं ऑपरेशन अजूनही सुरू आहे. काही मिनिटांमध्ये ते ऑपरेशन संपलं की या 4 दहशतवाद्याचा पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी काही संबंध आहे का याबद्दलचे तपशील आपल्याला कळतील. निश्चितच राहुल, अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड म्हणावी लागेल. 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.